भाजपचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनी जिजामाता कॉलेज ते चंद्रकांत रघुवंशी पेट्रोल पंप जवळील प्रस्तावित उड्डाणपुलाला विरोध दर्शविला आहे। नंदुरबार शहरातील जिजामाता कॉलेज पासून तर सीबी रघुवंशी पेट्रोल पंपापासून तर थेट तुमचं मंदाकिनी हॉटेलचा थोडंसं तिकडे म्हणजे तो चौक आहे ना आपला, तर चौकापर्यंत एक उड्डाण पूल येतो आहे आणि तो उड्डाण पूल एका दिशेनं आहे फक्त, म्हणजे दुतर्फा नाही। आणि त्या उड्डाण पुलामुळे या रस्त्यावर असलेले शाळा, महाविद्यालय, व्यावसायिक आस्थापना, दुकानं, घरं, रुग्णालय हे सगळे बाधित होणार आहे। आणि महत्वाचं असं की हा उड्डाण पूल डबल नाही आहे, एक साईडने देतो। आणि तुम्ही जर परिस्थिती इथली पाहिली, भौगोलिक परिस्थिती, वस्तुस्थिती पाहिली, तर पेट्रोल पंपाजवळ तो एल होतो। एल जर झाला तो एवढे अपघात होतील किंवा त्या ठिकाणी ट्रॅफिक जाम होईल, अपघात होतील, ट्रॅफिक जाम होईल। आणि त्यामुळे माझ्याकडे या भागातील शेकडो नागरिक, व्यापारी, रहिवासी, शिक्षण संस्थेचे संचालक, चेअरमन, या भागात असलेले वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर्स हे सगळे आलेच आणि त्यांनी विनंती केली की बाबा यावर तुम्ही काहीतरी करा, कारण की हे योग्य नाही। त्याऐवजी नंदुरबार शहरामध्ये जर डायव्हर्शन जर झाला तर ते उत्तम राहील, अशा प्रकारे सगळ्यांनी आग्रही भूमिका घेतली। आणि नागरिकांच्या विनंतीनुसार आम्ही असं ठरवलं की या संदर्भातला जे काही नागरिकांच्या भावना आहेत, जनतेच्या भावना आहेत, या संभाव्य प्रस्तावित उड्डाण पुलाच्या संदर्भात ते राज्याचे आता मुख्यमंत्री म्हणून माननीय देवेंद्रजी येणार आहेत, त्यांच्याकडे असो किंवा आमचे केंद्रीय मंत्री ज्यांच्याकडे हे डिपार्टमेंट आहे ते आमचे सगळ्यांचे राष्ट्रीय नेते नितीनजी गडकरी साहेब यांच्याकडे हा विषय न्यावा आणि त्यांच्या माध्यमातून हा विषय सकारात्मक दृष्टिकोनातून कसा या ठिकाणी याच्यात मार्ग काढता येईल या संदर्भातलं निवेदन सुद्धा आम्ही या दोघही नेत्यांना देणार आहोत। जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा आजच हे निवेदन देणार आहोत। आणि म्हणून हा उड्डाण पूल ऐवजी डायव्हर्शन बायपास या ठिकाणी करण्याची मागणी आमची केंद्रीय नेतृत्वाकडे, राज्याच्या नेतृत्वाकडे, मुख्यमंत्री असो किंवा केंद्रीय मंत्री माननीय गडकरी साहेब असो यांच्याकडे असणार आहे।